ध्येय फक्त एकच, जगातली प्रत्येक गोष्ट आपली करायची. कसले भलते सलते विचार येतात तुझ्या डोक्यात? ती हिरोईन साड्यांचा वापर करून पळून जातात तसं. माझ्या हातून खूप चांगलं काहीतरी समाजकार्य घडणार आहे, ज्याच्यामुळे माझं खूप चांगलं नावही होईल. अक्षरशः हे वैभव मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. प्रत्येक क्षण आणि क्षण फक्त काम. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. मग कोण होता कोण तो? बॉस, बॉस, मी इथून पण नाही दिसत. बॉस, बॉस, खालून पण नाही दिसत. गेले कुठे? अरे बॉस, इथे पण नाही. मग मला कशाला बोलवलंय? पण बॉस, काय झालं ते तरी सांगा. असं काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्ही माझ्या कानाखाली हा मारुती काढलाय? म्हणजे हा नाटकाचा एक भाग म्हणावा की जोक? दिस इज नॉट अ जोक. हा एक रियालिटी शो आहे. म्हणजे आपण नाटक न करता काय रियालिटी शो करत आहोत की काय? काय रे, तुला एवढी थप्पड बसली त्याचं काहीच दुःख नाही ना? कुठल्या कातडीचा बनलायस रे? गेंड्याच्या तर नक्कीच नाही. कारण काय आहे बॉस, आम्हाला या थपडीचे पैसे मिळतात ना. म्हणजे थपडीचे नाही, पण आम्ही जे काम करतो ना त्याचे आम्हाला एवढे पैसे मिळतात की त्यामध्ये आम्हाला 2-4 थपडी काय, 5-6 गुद्दे काय आणि 8-10 लाता काय बसल्या की सगळं माफ. पण बॉस, मला कारण समजेल का ह्या थपडीचं? कारण हेच
की आम्ही तुम्हाला जे एखादं काम देतो ते नीट होण्यासाठीच ना? होय बॉस. त्या कामाचा मोबदला मिळतो ते काम नीट आणि चांगलं व्हावं यासाठीच ना? होय बॉस. अरे मग ते काम नीट झालं की नाही याची खातरजमा कोण करणार? तुम्ही. आ? नाही नाही, आम्ही. हो, पण ती तुम्ही केलेली दिसत नाहीये. म्हणजे हे असं कसं घडलं? काल तर 5-6 कामं होती. त्याच्यामुळं तुम्ही नेमकं कोणत्या कामाबद्दल बोलताय बॉस? आणि आम्हाला न कळता ही बातमी अगोदर तुम्हाला कशी कळाली? आजकाल पोलीस जसं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बघतात ना, तशी आमच्याकडे पण सोय आहे. म्हणजे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बघूनच आम्ही उडालो. म्हणजे म्हणजे अहो, तुम्हाला एका मुलाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी एका तरुण, सुंदर आणि बोल्ड मुलीची निवड करून पाठवायला सांगितली होती. तुम्ही काय पाठवली? अच्छा अच्छा, ती वय. ऍक्च्युली काय झालं ना बॉस, नावावरून गोंधळ झाला. आम्ही जी मुलगी पाठवणार होतो ना ती वेगळीच होती. पण काय झालं ना, तिच्या जागेवर एक दुसरीच मुलगी, नाही दुसरीच बाई गेली. त्याच्यामुळं सगळा गोंधळ उडाला. पण तुम्ही त्याची काही काळजी करू नका. जसं तुम्हाला सीसीटीव्हीचं फुटेज मिळाले ना, तसंच आम्हाला देखील मिळालंय. आणि आता आम्ही त्याचा पुरेपूर बंदोबस्त केलाय. म्हणजे काल जे घडलं ना ते परत तसंच घडणार. काय? नाही नाही नाही, त्याच पद्धतीने परत तसंच घडणार. नाहीतरी तो आंधळा आहे हो, त्याला काय कळणार? एक मस्त पैकी बोल्ड आणि सुंदर मुलगी तोच सेंट मारून त्याला आपल्या जाळ्यात घेणार. पण ती सुनैना नसेल तर नैना असेल. मग बघा, ती त्याला आपल्या जाळ्यात घेते की आपल्या जवळ घेते हे आपल्याला लवकरच कळणार. पण बॉस, तुमची ही थप्पड मी कधी विसरणार नाही. पण तुमच्या समोर हसायचं नाटक करावंच लागतं ना. अरे देवा, ऑफिस मध्ये सगळं सुसेगाद आहे. 10 वाजायला आले तरी कोणी नाही. बरं झालं म्हणजे वॉचमन तरी होता, त्यांनी केबिन उघडून दिली. नाहीतर मी आपला राहिलो असतो रस्त्यावर उभा आणि एक अंधळा माणूस रस्त्यावरती उभा आहे म्हटल्यावर लोकांनी भीक पण घालायची सोडली नसती. विचित्रच आहे नाही काय ऑफिस रे. काल ती कोण सुनैना, हा, तिने धक्का मारला, फाईली पाडल्या की नाही त्या साहेबांपर्यंत. नशीब आहे. साहेब आहेत कुठे? आपल्याला काय, ऑफिसची माणसं काळी आहेत का गोरी आहेत हेही कळणार नाही. असो, सुनैना मॅडम दिसतायत का त्या तरी बघूया. चला. हो हो,
आय एम रिअली सॉरी. सॉरी ओ सॉरी आय एम रिअली सॉरी. मी म्हणजे धक्का लागला म्हणून सॉरी म्हणताय ना? हो. हा म्हणजे जाणून बुजून मारला असेल तर नक्की म्हणा. मला वाटते नाही नाही, माझा धक्का लागला आणि तुमची सहाय्यक खाली पडली. अरे देवा, आता हे सहाय्यक कोण आहे हो? हे काय? ओ अच्छा, आमची काठी, करेक्ट, सहाय्यक. पण काही हरकत नाही, आता मी आले ना तुमची सहाय्यक म्हणून. सहाय्यक, एक मिनिट, मला सांगाल तुम्ही कोण आहात ते? काय नाव तुमचं? मी नैना आचार्य. नैना आचार्य. नाही, काल मला एक मुलगी अशीच धडकलेली, तिचं नाव होतं सुनैना. त्या आमच्या बॉसने तिची तात्काळ ट्रान्सफर केली आणि मला ताबडतोब बोलावून घेतलं नागपूर. अच्छा, म्हणजे तुम्ही नागपूरच्या आहात? नाही नाही नाही, मी मूळची नागपूरची नाही, मी बँगलोरहून आले. मधली काही वर्ष अमेरिकेत होते, मग गेला महिनाभर नागपूरला होते आणि आता इथे. अच्छा, वेल क्वालिफाईड आहात. भारत देश अक्रॉस द लाईन बघितलाय. इथे कशासाठी आहात ते? खरं सांगू का? खरंच सांगा. त्याची मला फार चीड येते. आवाज चांगला आहे तुमचा, पण त्याचं कारण काय ते सांगितलं तर बरं होईल. कारण खरं सांगू का, मी म्हंटल ते बोलण्याची पद्धत म्हणून. म्हणजे आपण बोलणं सुरू करण्याच्या आधी म्हणतो म्हणून, आणि तुम्ही त्याचा शब्दशः अर्थ घेतलात. ऍक्च्युली आपण असं करूयात, माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलूया. तुम्ही चला तिकडे. केबिन मध्ये? माझी जरा स्टिक द्या मला. अरे पण मी आता आहे ना, मी घेऊन जाते ना तुम्हाला तिकडे. मला माझी स्टिक द्या बाई. बाई शी, ही काय द्यात? मग मी तरुण मुलगी आहे, मिस नैना, वय वर्ष 24. हो, पण खरं सांगू का, मोठा प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही 24च्या आहात का 42च्या आहात मला कळणार. 42ची ती होती सुनैना, म्हणूनच तर यावं लागलं ना मला इथे. काय म्हणालात तुम्ही आता? काही नाही, तसा काही माझा म्हणण्याचा उद्देश नव्हता. आणि मुळात आंधळ्या व्यक्तीला समजून घेण्यासाठीच तर मी इथे आले ना. म्हणजे खरं तर मला हेच जाणून घ्यायचं होतं की तुम्ही ज्या शाळेमध्ये काम करता ते चांगलंच आहे, पण मला असं वाटतं की आता तुम्ही याच्यापेक्षा काहीतरी मोठं काम केलं पाहिजे. मी समजले नाही. मी फार शिकलेली सुद्धा नाहीये. मला चित्रकलेची आवड आहे, त्यामुळे मी बाईंकडे चित्र काढायला जायला लागले आणि त्यांच्या शाळेमधलं काम शिकता शिकता आपोआप त्यांच्याबरोबर काम करायला लागले, इतकंच. आणि तसंही माझ्याकडून असं काय मोठं कार्य घडणार आहे? कार्य होणं न होणं हे कोणाच्याच हातात नसतं.
फक्त आपण जे काम करतो ते मनापासून एकाग्रतेने केलं पाहिजे. मग 90% ऑफ द टाइम फळ हे मिळतं, पण त्याची अपेक्षा ठेवू नये. नाही, हे सगळं मला मान्य आहे. मला राहून राहून फक्त एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आपली अशी कितीशी ओळख आहे. खरं तर त्या दिवशी तुम्ही बाईंना भेटायला आला होतात, पण योगायोगाने आपली तिथे भेट झाली. तरी सुद्धा तुम्ही माझ्याबद्दल इतकं भरभरून का बोलताय? नाही म्हणजे यामागचा नेमका उद्देश काय आहे? होल्ड ऑन. हे बघा, तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीही नाहीये. म्हणजे ना मी कुणाच्या प्रेमात पडणार आहे, ना कुणी मला प्रेमात पाडू शकणार. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की प्रथमच मी जेव्हा तुम्हाला बघितलं तेव्हाच मला जाणवलं होतं की मी ज्या कामासाठी इकडे आलोय ते मला मिळालंय किंवा मिळणार आहे. आणि ते प्रेम या व्यक्तिरेखेत बसणारं नाही, पण एक वेगळं नातं, ते मैत्रीचं असेल असं मला वाटतं. थँक्स. खूप मोठ्या संकटातून वाचवलं मला. का? म्हणजे तुम्ही कुणावर प्रेम वगैरे करता की काय? हो मिस नैना, मी प्रेम करतो. मला हेच जाणून घ्यायचं होतं. अहो, प्रेम करणं हा काही गुन्हा नाही हो. हा, पण माझ्यासारख्या आंधळ्या व्यक्तीने एका डोळस व्यक्तीवर प्रेम करावं की नाही हे बघ. पण माझं एका डोळस व्यक्तीवर प्रेम आहे. तुम्हाला काही म्हणायचं? का हो, तुम्ही बोलत का नाही? तुम्ही माझं ऐकताय ना? तुम्ही इथेच आहात की? हॅलो, आहे, इथेच आहे, तुमच्या अगदी जवळ. ऍक्च्युली तुम्ही एवढं छान बोलत होतात की मी भारावून गेले आणि काय रिॲक्ट व्हायचं हे कळलंच नाही मला. सुदर्शन, तुम्ही म्हणताय ते खरंय. प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. कुणी कुणावर प्रेम करायचं हा त्याचा प्रश्न आहे. पण प्रेम करण्यासाठी समोरची व्यक्ती कोण आहे, कशी आहे याचा विचार करायची काहीच गरज लागत नाही. म्हणजे ती व्यक्ती काळी आहे की गोरी आहे, सुंदर आहे की कुरूप आहे, आंधळी आहे की पांगळी आहे, याचा काहीच फरक पडत नाही. तुमचं बोलणं ऐकून मी तुमच्या प्रेमात पडले, खरंच. आता हा गुन्हा आहे की नाही हे नाही माहित मला. आय एम रिअली सॉरी मिस नैना, अँड आय एम ऑनर्ड. मी माझ्यावर प्रेम करतो, पण फ्रँकली स्पीकिंग आय एम ऑलरेडी ऑक्युपाईड. ही जागा मी आधीच कोणाला तरी देऊन टाकली आणि आता
आता त्या जागी दुसऱ्या कोणाचा येण्याचा प्रश्नच येत नाही. हा, जर दुसऱ्या कोणाला मी ते स्थान द्यायचा प्रयत्न केला तर तो गुन्हा होईल. जर तो गुन्हा असेल तर मला मान्य आहे, मी स्वीकार करेन त्याचा. सुदर्शन, आज आपली पहिली भेट. या पहिल्या भेटीतच मी तुमच्या इतकी जवळ आले की पण मला अजून तुमच्या जवळ यायला आवडेल. रोज थोडं थोडं का होईना मी जाणून घेईन तुम्हाला, तुमच्या प्रेमाला. का अहो असं काय माझ्यात? ते मला माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की तुम्ही वेगळे आहात माझ्यासाठी. आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. पण तो ऑलरेडी कोणाच्या तरी प्रेमात पडलाय. तो मला म्हणाला की आय एम ऑलरेडी ऑक्युपाईड आणि ती जागा तो दुसऱ्या कोणालाही देऊ शकत नाही. सुदर्शन, मी किती वेळा सांगितलंय, स्वतःला असं आंधळं म्हणून घेत जाऊ नकोस. हे ना, मी आंधळा असलो तरी काही काही गोष्टी ओळखू शकतो आणि विशेष व्यक्तींना तर नक्कीच. तुझं काय अन्वय? कुठल्याही गोष्टीच्या तू एकदम टोकाशी जातो आणि टोकाशी जाऊन एकदम त्याच्यावर जालिम उपाय करायचा विचार करतो.